वैष्णवी बोलते. हो, तुम्ही मला आता ओळखायला लागले असाल. हो, मीच ती वैष्णवी जिने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली असेल का, की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस, त्यामुळे रुबाबदार. पण मी मात्र शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल कसपटे, आम्हीही तसे श्रीमंत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत राहून सुखी राहू शकत नाही असे मला वाटते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमात जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची आबरू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे लग्न शशांकसोबत लावून देण्याचे ठरवले. 24 एप्रिल 2021 आमचं लग्न झालं. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून देखील कदाचित तुम्ही चकित व्हाल. 51 तोळे सोनं, फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुसगांमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं. माझ्या आनंदासाठी माझे आई वडील सारं काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्या कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांना माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण असे मला सांगितले. सासूबाईंची मागणी जेव्हा मी आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली, आपल्याकडे मातीची गौरी बसवतात, मग चांदीचं कशाला? पण तरीही सासूबाईंनी हट्ट मात्र सुरूच ठेवला. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत. या समाजात आमची चांगली प्रतिष्ठा आहे. मोठमोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न चांगलंच झालं पाहिजे. हुंडा जास्त मिळाला पाहिजे. लग्नात तुमच्याकडून मुलाला मोठी गाडी पण मिळाली पाहिजे. मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी माझ्या वडिलांना हे सगळं पटत नव्हतं. परंतु माझ्या चेहऱ्यावर आनंद बघून त्यांनी सर्व काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासरच्या साऱ्या अटी मान्य करत होते. परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद नावाला जणू काळीमाच आहे. तिला तिच्या वहिनी चांगलं राहिलेलं पटत नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे. जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे. ती लगेच भांडायला सुरुवात करत असे. पण ती देखील एक मुलगीच आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमीच पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील त्रास खूप द्यायची. ती जुन्या लोकांची म्हण आहे ना, ज्या घरात नणंदेचा वास तिथे घराचा नाश. अशी नणंद कधी कुणालाही भेटू नये अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेल. आता शशांकच्या तर एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी ₹1,00,000 तर कधी 1.5 तोळ लाख रुपये मागत असे. तर कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी, कधी 2 लाखांचा फोन. त्याच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या. पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत असे. सततच्या त्या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती. मी आता नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असे मी म्हणू लागले. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा, शशांकसोबतचा माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं. एकतर मी प्रेमविवाह केला होता, त्यात सासरच्या मंडळी मला असे त्रास देत असे हे कळतच नव्हतं. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झाले. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली. परंतु शशांकनं माझ्या चरित्र्यावरती त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असे तो म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना. आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे. या गोष्टीचा मला खूप धक्का बसला.
गरोदरपणामध्ये माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती थुंकत असे. खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही, असे माझ्या आईवडिलांना सांगितले गेले. मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं, मी आता परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होती. माझ्या वडिलांनी माझा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरात राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल, आपली सगळी आबरू धुळीला लागेल, भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल, आपल्या मुलीचं पुढं कसं होईल. म्हणून वडिलांनी मला समजावलं, आता तू गरोदर आहेस बाळ, झाल्यावर ते नक्कीच बदलतील, असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर प्रेम करतो, असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले. माझ्या सासू, नणंद आणि नवऱ्याचे पाय पकडले. माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले. त्यांची माफी मागितली. परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण केलं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. 9 महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू लाड करायला लागली. लगेच सासूचे कान माझी नणंद भरू लागली. इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नको असे म्हणायला लागली. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. माझ्या घरात 3 मोलकरीण होत्या, तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे. एक महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे 1 वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं, पण तरीही माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जाऊसोबत बोलू दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे. शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती. आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता. ती आता पोलिसांना सांगत आहे. तिला देखील माझ्या सासरच्यांनी असाच त्रास दिला होता. एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती. तिने ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. आपापसात मिटवून घ्या असे परत पाठवण्यात आले. म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दाटी करत असे, शिवाय मारहाण देखील करत असे. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको होऊ म्हणून जे मागेल ते देत असे. त्यांची फक्त एकच इच्छा होती, आपल्या मुलीचा संसार सुखात होताना पाहावा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्याचं झालं, पण माझा हा त्रास कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होती. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, ही एकच आशा मनात बाळगून होते. बाळाकडे पाहून मी जगत होते, परंतु माझी सासू, नणंद मला खूप त्रास देत असे. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांकसुद्धा देत होता. चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता. मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं होतं, मला आता इथे राहायचं नाही. त्यांनाही माझे हाल दिसत होते, त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले. पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला इतके पैसे नाही असे सांगितले. शशांक तिथून रागात निघून गेला आणि त्याचा राग तो माझ्यावर काढू लागला. मला रोज मारू लागला. मला रडू येत होते. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले की माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं तर त्यांनी सांगितलेल्या जागेवर लग्न केलं असतं. आज मी कदाचित माझे एवढे हाल केले नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते. म्हणत होती, मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं. माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता. मी स्वतःला संपवले असे माझ्या वडिलांना कळवण्यात आले होते. माझ्या वडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते. माझे आई वडील, नातेवाईक तसेच दवाखान्यात आले, पण मी मात्र तिथे निष्पतपणे पडलेली होती. माझ्या आई वडिलांना डॉक्टरांनी सांगितले
मी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारपूस केली तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ते कोसळलेच, कारण माझा श्वास थांबला होता. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेले दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानं झाला होता. माझ्या मृतदेहाजवळ धारदार चाकूने वार केल्याचा खूप साऱ्या जखमा आढळून आल्या होत्या. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांक याच्यावर खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी सासू, नणंद आणि नवरा यांना अटक केली, परंतु माझे सासरे फरार झाले होते. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्यांचा त्रासाला कंटाळून अखेर मी देवाकडे गेली. माझे वडील म्हणाले, यामध्ये आमची चुकी आहे. आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागितलं आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आता आमच्या मुलीला मुलगा आमच्याकडेच राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू असे माझे वडील म्हणत आहेत. माझा बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे बाळ माझ्या सासऱ्यांनी निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते. निलेश चव्हाण कोण होता हे आम्ही मागच्या स्टोरीमध्ये सांगितले आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मागील स्टोरी चेक करू शकता. माझे बाळ आता सुखरूपपणे माझ्या वडिलांकडे सोपवले आहे. आपली लेकच जणू आपल्याकडे घरात परत आली याचा आनंद जणू माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणती आई अशी करते जी आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या करेन? सासरची माणसं अशी असताना कोणती आई आपल्या बाळाला सोडून अशी जाईल का? माझ्या जाऊने वेळेवर निर्णय घेतला, त्यामुळे त्या बाजूला झाल्या, म्हणून आज त्या सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या एवढं करू शकल्या, पण माझ्याकडे तर एवढा पण पर्याय नव्हता. माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आई यांच्याच मनाने वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने असता तर मीही माझ्या मुलासोबत असती. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा महाराष्ट्र म्हणत आहे, पण असं होईल का? त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे हे पण केस दाबल्या जाईल? आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलीला जीव घेत आहे. त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असेल? आज माझ्यासोबत जे झालं ते कोणाचसोबत होऊ नये असे मला वाटते. आज मला माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझा जीव गमावा लागला. माझ्या 9 महिन्याच्या तान्हुल्या बाळाला सोडून जावं लागलं. पैसेवाला जावाई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता, पण 1 वर्ष होऊनसुद्धा मुलीच्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नव्हता? कटू सत्य आहे, पण खरं आहे. मुलीला मिळालेला साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल आपण असे समजतो. ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला कळलंच असेल की हे किती चुकीचे आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने नव्हे तर श्रीमंत मनाने असले पाहिजे, तेव्हाच संसार सुखाचा होतो. ही गोष्ट आता मला कळली, तेच तुम्हाला देखील सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला विवाह करायचा असेल त्यांना हुंडा कधीच देऊ नका, कारण मग सासरच्या माणसांना चटक लागली की ते पिच्छा सोडणार नाहीत. सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं सर्व म्हणत आहे, पण ती शिक्षा अशी झाली पाहिजे की ते ऐकून आणि पाहूनच पुढे कुठलं सासर त्या सुनेला त्रास देणार नाही. सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला त्रास देत असेल तर उद्या तुमची ही मुलगी दुसऱ्याच्या घरची सून होणार आहे. देवाच्या न्यायालयात तर या अशा नराधमांना शिक्षा ही मिळणारच आहे, पण या जनतेच्या न्यायालयातही या नराधमांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते. आज माझ्या बाळाला पाहून माझे वडील आणि आई नातेवाईक आहे, पण माझं लेकरू मात्र आज या एका आईच्या मायेला पोरकं झालं. देवा, अशा नराधम लोकांना तू अशा पृथ्वीवर का जन्माला पाठवतो? त्यांना कठोरामधली कठोर शिक्षा दे. आज माझे लेकरू माझ्या विना तडफडत आहे, आई आई म्हणून हाक देत आहे, पण मी मात्र त्याच्या हाकेला ओ देऊ शकत नाही. उद्या राजकीय दबावाखाली ही केस बंद नको व्हायला. मला न्याय मिळून द्या. माझ्या आई वडिलांच्या मागे उभे राहा. उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी, तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा अक्षता मात्रे होता कामा नये, याचा विचार तुम्ही आता करायचा आहे. या नराधमांना काय शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी लाईक, शेअर करा आणि आपल्या क्राईम स्टोरी 1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू अशाच खऱ्या आणि धक्कादायक घटनेसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.